लाडक्या बहिणी बाबतीत सर्वात महत्वाचे अपडेट, होळी निमित्त धुलिवंदन निमित्त 4 गिफ्ट भेटत आहेत। आता तुम्हाला 4 कोणते गिफ्ट भेटत आहेत? अनेक महिलांच्या अकाउंटमध्ये हे 4 गिफ्ट यायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। आता तुम्हाला कोणकोणते गिफ्ट कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये भेटायला सुरू झाली याची संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे। सर्व लाडक्या बहिणी हा व्हिडिओ लक्ष देऊन पाहायचा आहे। तर एक गिफ्ट तुमच्यासाठी 4 गिफ्ट शासनाने जाहीर केले आहेत। 4 गिफ्ट तुम्हाला आजपासून मिळणार आहेत। होळी निमित्त आणि धुलिवंदन निमित्त 10व्या हप्त्याचे वाटप सुद्धा केले जाणार आहे। आता भेटणार आहे, किती तारखेला भेटणार आहे, कोणत्या जिल्ह्यात होणार आहे अशा महत्वाच्या अपडेट या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। व्हिडिओ अतिशय महत्वाचा होणार आहे। सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ लक्ष देऊन पाहायचा आहे। सर्वांना होळीच्या आणि धुलिवंदनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। सर्व लाडक्या बहिणींना प्रथमतः सर्वांना होळीच्या आणि धुलिवंदनाच्या शुभेच्छा देतो। आता आपण जाणून घेऊया होळी सणानिमित्त आणि धुलिवंदन सणानिमित्त 4 गिफ्ट कोणत्या देण्यात आलेले आहेत। धुलिवंदन आणि होळी निमित्त महिलांना वेगवेगळ्या गोष्टीचं वाटप सुद्धा केलं जाणार आहे। आता कोणकोणत्या गोष्टीचं वाटप करणार आहे, 4 गिफ्ट कोणकोणते आहेत याची संपूर्ण माहिती ह्या चॅनलवरती दिली जाणार आहे। तर तुम्ही चॅनल आवडला असेल तुम्हाला तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। असेच आपण महत्वाचे अपडेट आपल्या युट्यूब चॅनलवर घेऊन येत असतो। त्यामुळे तुम्हाला अनेक नोटिफिकेशन येण्यासाठी तुमच्या व्हिडिओची लिंक तुमच्या ह्याच्यामध्ये तुमच्या व्हिडिओ तुमच्यावर पोहोचवण्यासाठी जे बेल आयकॉनचं बटन आहे ते बेल आयकॉनचं बटन दाबून सुद्धा ठेवा। तर आपण महत्वाचे अपडेट तुमच्यापर्यंत घेऊन आलेलं आहे। आता कोणते अपडेट आहेत याची संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओ देणार आहे। अनेक महिलांना 8वा हप्ता 9वा हप्ता वाटप सुद्धा झालेले आहेत। अनेक महिलांना 10वे हप्ते सुद्धा ओढ लागलेला आहे। आता होळी निमित्त आणि धुलिवंदन निमित्त हे पैसे पडणार आहेत त्याविषयी सर्वात मोठी अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। ओरिजिनल माहिती तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न आपण 100% करतच असतो, खरी माहिती आपण देत असतो। आत्ताची सर्वात मोठी अपडेट असणार आहे 10व्या हप्त्याविषयी अपडेट आहे। महिलांना अजून 1500 रुपये जमा होणार आहेत। सर्वात महत्वाचे अपडेट, कारण महिलांना आतापर्यंत 8वा हप्ता भेटलेला आहे, 9वा हप्ता भेटलेला आहे आणि 10व्या हप्त्याविषयी ही अपडेट असणार आहे। कारण 10व्या हप्त्याचे पैसे हे तुम्हाला लगेच पडणार आहेत। होळी सणानिमित्त धुलिवंदन सणानिमित्त महाराष्ट्र शासनाने त्याच्याबद्दल तुम्हाला पैसे टाकणार आहेत। आता त्याच्याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत। 1500 रुपये जमा होणार आहेत। हे कधी जमा होणार आहेत? 100% ते 1500 रुपये जमा होणार आहेत। परंतु त्याविषयी ते कधी होणार आहेत, कोणत्या जिल्ह्यामध्ये होणार आहेत, कोणत्या जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा पडणार आहेत, पहिल्या टप्प्यामध्ये कोणते जिल्हे आहेत याची संपूर्ण माहिती यावेळी मिळणार आहे। आता सुद्धा धुलिवंदन निमित्त होळी निमित्त 1500 रुपये जमा व्हायला सुरुवात सुद्धा झाली आहेत। अनेक महिलांचे मेसेज सुद्धा येत आहेत, 1500 रुपये जमा झाले, या जिल्ह्यातून जमा झाले, त्या जिल्ह्यातून जमा झाले। आता तुमच्या अकाउंटला सुद्धा मेसेज आलाय का पाहून घ्या। तर 1500 रुपये जमा व्हायला सुरुवात सुद्धा झाली आहे। 10व्या हप्त्याचे अपडेट तुम्हाला देणारच आहेत, महत्वाचे असणार आहे। कारण कोणत्या जिल्ह्यामध्ये महिलांना पैसे पडणार आहेत, कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात अगोदर पडणार आहेत हे आपण जाणून घेणार आहोत। चला तर आपण जाणून घेऊया। 9वा हप्ता तर आलाच असेल, आता आलेला मेसेज आहे, परंतु 10व्याचं आणि 8व्याचं 1500 रुपये जमा झाले, पण 1500 रुपये जमा झाले परंतु आता आणि 10व्याचं काय, तर 10व्या हप्त्याचे पैसे सुद्धा येणार आहेत। आता होळी निमित्त तुम्हाला हा हप्ता सुद्धा लवकर भेटणार आहे। हे तुम्हाला नक्की कधी जमा होणार आहे, हे दोन्ही हप्ते आले आहेत परंतु 10व्या हप्त्याचे पैसे लगेच टाकणार। होळी निमित्त महिलांना महाराष्ट्र सरकार खुश करणार आहे। हे पैसे आता पडणार असतील तर कोणत्या जिल्ह्यामध्ये पडणार, पहिला टप्पा कोणता असणार हे महिलांना आपण जाणून घेऊया। तर महिलांना 8व्या हप्त्याचे सुद्धा पैसे आले, काही महिलांना 9व्या हप्त्याचे सुद्धा पैसे आले नाहीत। त्या महिलांना नेमकं काय झालंय, तुम्हाला या लाडक्या बहिणी योजनेतून अपात्र केलेलं आहे, कारण तुम्ही कोणती तरी एक मोठी चूक केलेली आहे, हे सुद्धा महत्वाचं असणार आहे। आता कोणत्या अटीवर तुम्ही नियमाचं पालन केलं नाही याच्याबद्दल सुद्धा या व्हिडिओमध्ये पाहणार आहात। तर अनेक महिला अपात्र झाल्यात, तर मात्र तुम्हाला या योजनेत समाविष्ट केलं जाणार का याच्याबद्दल सुद्धा माहिती ह्या व्हिडिओ देणार आहे। जर तुम्ही या अटीची पूर्तता केली असून तर तुम्हाला तरी सुद्धा अपात्र केलं असेल, त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे याच्यासाठी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सर्व माहिती देणार आहे। त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना हा व्हिडिओ लक्ष देऊन पाहायचा आहे। त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे, कुठे जावं लागणार आहे, कुठे अर्ज पुन्हा भरावा लागणार आहे याच्याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती देणार आहे। त्यामुळे सर्व माझ्या लाडक्या बहिणींना हा व्हिडिओ लक्ष देऊन पाहायचा आहे। आत्ताची सर्वात मोठी अपडेट आलेले आहे, मग अपडेट म्हणजे 10 वाजता अनेक महिलांच्या अकाउंटमध्ये पैसे यायला सुरुवात सुद्धा झालेले। आत्ताच अनेक लोकांच्या बँकेचे अनेक लाडक्या बहिणीचे मेसेजेस सुद्धा यायला सुरुवात झालेले आहेत। आता तुम्ही कोणकोणत्या अटी आणि नियमचं पालन केलं नाही, ज्या महिला अपात्र ठरलेत आता कोणकोणत्या अटी नियम आहेत याच्याबद्दल सुद्धा माहिती पाहणार आहोत। किती जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहेत याची सुद्धा माहिती पाहणार आहोत। तर धुलिवंदन आणि होळीच्या निमित्ताने महाराष्ट्र सरकारने जे पैशाची उधळण केलेली आहे
ते अनेक लाडक्या बहिणीच्या अकाउंटमध्ये पैसे 6 आणि 9वा हप्ता सुद्धा यायला सुरुवात झालेली आहे. होळी निमित्त महिलांना खुश करण्याचं महाराष्ट्र सरकारचं धोरण आहे. आता शासन देत असलेला 1500 रुपये अधिकचा लाभ देऊन तुम्हाला अनेक होळी निमित्त शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत. आता तुम्हाला कारण 2-3 टप्प्यात पैसे पडणार आहेत. होळी निमित्त जे धुलीवंदन निमित्त जे पैसे सगळ्यांना नाहीत, त्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये 10 ते 12 जिल्हा असणार आहेत, दुसऱ्या टप्प्यामध्ये 10 ते 12 जिल्हा असणार आहेत, उरलेले 10 ते 12 जिल्हा हे तिसऱ्या टप्प्यामध्ये असतात. असे 3 टप्पे करण्यात आले आहेत. 3 टप्प्यामध्ये वाटप करण्यात आले आहेत. होळी आणि धुलीवंदनच्या निमित्त तुम्हाला जे पैसे 4 गिफ्ट भेटणार आहेत, ते गिफ्ट सुद्धा कोणकोणते आहेत याच्याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती देणार आहे. परंतु एक महिला यामधून वगळली जाणार नाही, कारण ज्या महिला पात्र आहेत त्या सर्व महिलांना होळी निमित्त 4 गिफ्ट भेटणार आहेत. आणि जे लाडक्या बहिणी योजनेचा हप्ता आहे तो सुद्धा भेटणार आहे. आणि 10व्या हप्त्यावर सर्वात मोठे अपडेट आलेले ते अपडेट सुद्धा तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सर्व लाडक्या बहिणींना हा व्हिडिओ लक्ष देऊन पाहायचा आहे. त्यामध्ये सर्वात पहिला जिल्हा तो म्हणजे नाशिक जिल्हा. नाशिक जिल्हा पाठीमागच्या ह्याच्यामध्ये पाठीमागे राहिला होता, पण या पहिल्या टप्प्यामध्ये नाशिक जिल्हा घेण्यात आलाय. आता नाशिक जिल्हा असणार आहे. दुसरा जिल्हा असणार आहे तो म्हणजे सातारा जिल्हा असणार आहे. सातारा जिल्हा इकडे सांगली असणार आहे, नंतर यवतमाळ असणार आहे, दुसरं पाहायला गेलं तर गडचिरोली असणार आहे, परभणी असणार आहे, अमरावती असणार आहे आणि लातूर जिल्हा असणार आहे. ह्या जिल्ह्यामध्ये सर्वात प्रथम पैशाला सुरुवात सुद्धा झालेली आहे. ज्या ज्या या जिल्ह्यातून महिला येतात त्या महिलांच्या अकाउंटमध्ये पैसे आले का? आता कोणकोणत्या महिला लाडक्या बहिणीच्या अकाउंटमध्ये पैसे आले नाहीत त्यांनी सुद्धा पट प्रतिक्रिया तुमच्या कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे यायला सुरुवात झाले, 8वा आणि 9वा कोणाच्या अकाउंटमध्ये जमा झाला, तुम्ही प्रतिक्रिया तुमच्या पटापटा कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. त्याच्यावरती सुद्धा आपण एक व्हिडिओ बनवू. तर अनेक लाडक्या बहिणींना पैसे यायला सुरुवात सुद्धा झालेली आहे, पण काही महिला अपात्र सुद्धा झालेत. आता त्या का बरं अपात्र झालेत याच्याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती जाणार आहे. कोणकोणत्या अटी आणि नियमाचं पालन केलं नाही, त्यामध्ये तुम्ही कोणत्या नियमाचं पालन केलं नाही, तुम्ही तर एक चूक सुद्धा केली तर तुम्हाला लाडक्या बहिणीमधून अपात्र केलं जाणार आहे. जवळजवळ मार्च महिन्याअखेर 52 लाख महिला अपात्र ठरवले जाणार आहेत. त्यामध्ये तुमचं नाव येऊन तुम्हाला कोणत्या चुका कराव्या लागणार आहेत याच्याबद्दल सुद्धा तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. माझ्या लाडक्या बहिणींनो, हा व्हिडिओ सर्व शेवटपर्यंत पहा. शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहिला तरच तुम्हाला ही संपूर्ण माहिती समजणार आहे. त्यामुळे सर्व व्हिडिओ लक्ष देऊन पहा. तर तुम्हाला 2 मिनिटाच्या आतमध्ये अटी आणि नियम काय आहेत, कोणत्या जिल्ह्यामध्ये 10वा हप्ता यायला सुरुवात होणार आहे याच्याबद्दल सुद्धा तुम्हाला हा व्हिडिओ पाहणार आहे. तर तुम्हाला सर्वात पहिली अट आहे त्या म्हणजे ज्या महिलांच्या नावे 4 चाकी गाडी असेल तर तुम्हाला पहिल्या टप्प्यामध्ये तुम्हाला बाद केलं जाणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र सरकार महिला आणि बाल विभागाकडून ज्या लाडक्या बहिणीकडून ज्या 4 चाकी गाड्या त्यांची आरटीओची मदत घेत ज्या महिलांच्या नावावरती 4 चाकी गाड्या त्या नावावरती महिला ह्या अपात्र होणार आहेत. पहिल्या टप्प्यातच ह्या महिला अपात्र होणार आहेत. तर दुसरं पाहूया. दुसरी अट ती म्हणजे ज्या महिला टॅक्स भरत असतील गव्हर्नमेंटला, ज्या महिलांचे छोटे मोठे बिझनेस असतील आणि ते गव्हर्नमेंटला टॅक्स भरत असतील, ज्यांच्याकडे जीएसटी नंबर असेल, जीएसटी नंबर थ्रू आपल्या गव्हर्नमेंटला आपण 18% टॅक्स देतो, त्या 18% टॅक्स भरत असतील त्या महिलांना सुद्धा लाडक्या बहिणी योजनेतून अपात्र केलं जाणार आहे. तर दुसरा हा ते म्हणजे ज्या महिलांच्या बँकच्या अकाउंटमध्ये जास्त ट्रान्झॅक्शन व्यवहार झाले असेल आणि त्यातून सुद्धा टॅक्स जात असेल त्या महिलांना सुद्धा अपात्र केलं जाणार आहे. आणि ज्या महिलांच्या नावावरती आधार कार्डवरती एक नाव आहे, नंतर बँक अकाउंटवरती वेगळं नाव आहे, त्यामुळे सुद्धा नावात तर फेरफार असेल अशा महिला सुद्धा अपात्र होणार आहे. त्यामुळे एकही हप्ता तुम्हाला भेटणार नाही. अपात्र लाडक्या बहिणींना इथून पुढे लाभ दिला जाणार नाही, त्यांना इथून पुढे वगळलं गेलेलं आहे. त्यामुळं आता नियमाने अटी तर तुम्हाला सांगितलेच आहेत. महिलांना फक्त इथून पुढे कंटिन्यू ज्या महिला पात्र आहेत त्या महिलांनाच पैसे भेटणार आहेत. ज्या महिला नोकरी करत असतील, घरातील दोघांपैकी एखाद्या नोकरी असेल तरी सुद्धा या लाडक्या बहिणी योजनेचा तुम्हाला लाभ घेता येणार नाही, असे सक्त निर्देश महाराष्ट्र सरकारकडून देण्यात आले आहेत. जर तुमच्या नावावर कोण जमीन असेल 5 एकरापेक्षा जास्त तरी सुद्धा तुम्हाला या योजनेचा तुम्हाला लाभ घेता येणार नाही. त्यासाठी तुम्हाला एक दुसरी योजना घेऊन आली आहे, ते म्हणजे एका वर्षात तुम्हाला मोफत 3 गॅस सिलेंडर भेटणार आहेत. ही योजना अतिशय महाराष्ट्र सरकारकडून काढण्यात आलेली आहे, जी अन्नपूर्णा योजना. या अन्नपूर्णा योजनेच्या अंतर्गत तुम्हाला 2490 रुपये भेटणार आहेत. तुम्हाला त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, कुठे जायचं आहे याच्याबद्दल सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये माहिती सांगणार आहे. त्यामुळे तुमच्या अकाउंटला 2490 रुपये सुद्धा येऊ शकतात. आता 2490 रुपये येण्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे, जे तुमचं गॅस आहे तुमच्या घरामधला तो गॅस तुम्हाला जे गॅसचं एजन्सी आहे तिथं जायचं आहे आणि तुमचा पतीच्या नावावरती असेल तर तुमचा तो गॅस तुमच्या नावावरती करून घ्यायचा आहे आणि तुम्हाला 830 असे तुम्हाला 3 टप्प्यामध्ये पैसे दिले जाणार आहेत. असे टोटल तुम्हाला 2490 रुपये भेटणार आहेत. या योजनेचा सुद्धा लाडक्या बहिणींनो लाभ घ्या.
ज्या ज्या महिला अपात्र ठरलेत तर तुम्ही 3 टप्प्यामध्ये 830 योजनेचा सुद्धा तुम्ही लाभ घेऊ शकता। तर दुसरी योजना आहे महिला आणि बाल कल्याण विभागातर्फे ही घोषित करण्यात आलेली आहे, ती योजना म्हणजे पिंक रिक्षा योजना। ही पिंक रिक्षा योजना सुद्धा ज्या महिला स्वतःच्या पायावर सक्षम उभा करण्यास तयार आहेत आणि जे आपल्या महाराष्ट्र सरकारकडून अनुदान घ्यायला इच्छुक आहेत अशा महिलांसाठी सुद्धा सर्वात मोठे अपडेट पिंक रिक्षा योजना। ज्या ज्या महिला मेट्रो सिटीमध्ये राहतात, पुणे, सातारा, कोल्हापूर, नंतर मुंबई, नंतर नागपूर अशा ठिकाणी पिंक रिक्षा जवळजवळ महाराष्ट्रामध्ये 10,000 रिक्षाचे वाटप केले जाणार आहे। त्याची सुद्धा लिंक मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे। त्यामध्ये तुम्हाला पिंक रिक्षा योजनेची लवकर त्याची जाहिरात सुद्धा दिली जाणार आहे। त्यात तुम्ही सर्वात फॉर्म आहे तो फॉर्म भरून घ्या। तर तुम्ही सर्वात अगोदर फॉर्म भरला तर तुम्हाला सर्वात अगोदर तुमचं नाव येणार रिक्षा घेण्यासाठी। त्यामुळे रिक्षा घेण्यासाठी तुम्हाला अनुदान सुद्धा भेटणार आहे आणि रिक्षा सुद्धा भेटणार आहे। ती वेबसाईट सुद्धा लवकर लॉन्च होणार आहे। तर तुम्हाला अर्ज कसा करायचा असेल तर तुम्हाला सर्वात अगोदर तुम्हाला चॅनलवरती वेबसाईटची लिंक सुद्धा देणार आहे। तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, कारण सर्वात अगोदर आपल्याकडे ती लिंक येणार आहे। लाडक्या बहिणीला 1500 रुपये आले, परंतु आता अनेक लाडक्या बहिणींना अनुदान भेटलेलं नाही, अजून सुद्धा प्रतीक्षा आहे। आता कशामुळे प्रतीक्षात या लाडक्या बहिणी योजनेतून बाहेर काढल्या गेल्या आहेत, त्यामुळे त्यांना पुढचा लाभ भेटलेला नाही। त्यामुळे इथून पुढे